वर्षाची फिल्म बघते तर त्यावेळेस मी ठरवलं मला पुढं करिअर त्याच्यामध्येच करायचं ॲक्टिंगमध्ये. म्हणजे काहीतरी नवीन शिकायला मिळेल, अजून काही एक्सपिरियन्स ॲक्टिंग करायला कसं असते, शूट कसं असते त्यासाठी. नॉर्मली आपण ॲक्टिंग करत असतो, म्हणजे घरी पण आणि स्कूल्समध्ये पण आपण स्टेजवर करतो, पण ते फक्त आपण एक पात्र घेतो आणि करत असतो. पण त्याच्यातलं खरं जे शिक्षण आहे ते आपल्याला या कॅम्पमध्ये मला शिकता येईल म्हणून या कॅम्पमध्ये आहे. बुलबुलाची बघत होती ना, फर्स्ट टाइम टी व्ही लागली तेव्हा, आणि मध्ये पण प्रत्येक ॲक्टर डायरेक्टर सांगत होते त्यांचा अनुभव. मग ते ऐकलं काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं मग त्यामुळे आईला झोपायला चांगलं जेव्हा कुठं कुठं झोपायची ॲक्टिंग करतो. शाळेत जायच्या वेळेस पण असं आहे. म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करतो आपला अभ्यास झाला असला तरी आजीला माझ्याकडून थँक्यू. आजीला पण थँक्यू आणि तुला पण थँक्यू. 5 प्रतिसादाला थँक्यू म्हणायचं आणि त्यांना इग्नोर करायचं. तुमची पहिली ॲक्टिंग अपॉर्च्युनिटी होती? माझी पहिली ॲक्टिंग अपॉर्च्युनिटी मी एक शॉर्ट फिल्म केली होती विज्ञानाची गोष्ट नावाची, की ज्या शॉर्ट फिल्ममध्ये मी भाऊ कदम माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, भाऊ कदम माहिती ना, त्यांच्या मुलाचा रोल मी केला होता. सिरियल किंवा मूवी जी तुम्ही पाहिली मराठीवर हिंदी की तुम्ही यामध्ये हा कॅरेक्टर हवा होतो असं मला वाटतं, अशी कुठली मूवी आणि सिरियल आणि का आवडतं ते कॅरेक्टर? सिरियल तर फिल्म म्हणतोस? दोन्ही, म्हणजे कुठली पण एखादी सिरियल किंवा मूवी तुम्हाला वाटतं की तो कॅरेक्टर असला पाहिजे? अच्छा, मला मोस्टली मराठी नाही पण जिओटी तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स पाहिजे ऐकली आहे. एक हॉलिवूडची सिरीज आहे, म्हणजे तो ॲक्टर आहे टेरी लॅनिस्टर म्हणून, तर तो मला करायला आवडला असतो. त्याने क्रिएट केलं आहे काम, पण त्याच्यासारखं किंवा त्याच्या जोडीचं मला काम करायला आवडतं. तुम्ही आता समजा तुम्हाला म्हणजे तुम्हाला ॲक्टर बनायचं मग त्यासाठी तुम्ही काय केलं, म्हणजे ऑडिशन्स? हां, कारण ऑडिशन्स तर द्यावं लागतात. तुझी ओळख पोचतोपर्यंत तू ॲक्टर समजा तू सगळं हे केलं तर तुला काम करायचं तर काही कॅरेक्टरची रिक्वायरमेंट फिल्मसाठी असतं तर त्यांना ते कॅरेक्टर लागतं. हां, जर तुला विचारलं गेलं तर तुला आधी ऑडिशन द्यावी लागतं. तो काय असं मोनोलॉग असेल किंवा तुझं प्रिपरेशन स्वतःच असेल ते करायचं. नंतर त्यांनी जर काही पाठवलं तर ती द्यावी लागते. मी वाटलं ना क्लिअर, असं तसं नाही. पहिल्या कामाचं त्यामुळे क्लिअर होतं की मला आज दिदीला सांगितलं तुम्ही रितेश सरांपेक्षा काम तर त्यावेळेस तुमचा अनुभव कसा ते सरांबरोबर सांगतो छान होता एकंदरीत. कारण ते सगळं म्हणजे सिनियर्स होते, ते सर होते, सोनाक्षी नांदे सिन्हा, ते सगळे म्हणजे ऑलरेडी मोठे स्टार आहेत ना. मी त्यांच्यामध्ये छोटाच होतो कारण आम्ही शिकता येत होतं सेटवर. आणि एवढे ते लॉयल आहेत कामासाठी, लॉयल म्हणजे प्रामाणिक आहेत ते कामासाठी की खूप आहे. कारण जसे स्क्रिप्ट दिल्यापासून ते शॉर्ट कंप्लीट होतोपर्यंत ते प्रश्न बोलत नाही किंवा शांत राहतात, कामात राहतात. सो त्यांच्याकडून आपण हे शिकू शकतो की कामात प्रामाणिकता कशी पाहिजे. असं कोणते ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस आहे ज्याच्याकडून तुम्हाला इन्स्पिरेशन भेटतो? असा ॲक्टर आहे म्हणजे ज्याला बघून मी माझ्या लहानपणापासून मला प्रेरित होत होता तो, त्याचं नाव आहे सिद्धार्थ जाधव. कारण मी तुमच्या एवढा होता त्याचे सिनेमे पाहत होतो, बऱ्याच जाधव, लक्ष मामा, अक्षय कुमार यांचे सिनेमे पाहत होतो. सो तो मला जास्त प्रेरित करायचा होता, प्रेरित वाटायचं. त्याच्याकडे बघून मला एनर्जी मिळायची. असं असतं ना की आपल्याला की आपण ज्या फील्डमध्ये काम करतो किंवा मला माहीत नव्हतं त्याच्यात काय, तर त्याच्याकडून मला एनर्जी मिळायची. आणि सो आम्ही त्याच्यानंतर भेटलो तेव्हा पण आता भेटतो तेव्हा पण तेच होतं की त्याला भेटले की एनर्जी. सो असं कोणीतरी पाहिजे आपल्या आयुष्यात की त्याला बघून आपण रिलेट करतो आपल्याला त्या माणसाला की आपण पण याच्यासारखं बनावं किंवा आपण पण याच्यासारखं होईल. आणि मला वाटतं तसं केलं. आलो होतो माझ्या कॉलेजला मी सिंगिंगमध्ये मला, कारण मी गावाकडे वाटलं तर मला गाणं आवडतं किंवा गायची, त्यामुळे ते गाणं आवडतं. मी सिंगिंगसाठी आलो.
अमित सर पण तिथे होते. अमित सर मला सिनियर होते तिथे. सो मी अमित सरांकडेच ऑडिशन दिली होती गाण्याची. तेव्हा पहिल्या वर्षी मला त्या ऑडिशनमधून काढलं गेलं. म्हणजे मी नाही सिलेक्ट झालो तर मी त्या वर्षी मागायला गेलो. परत दुसऱ्यावरती ते बोर्डवर ऑडिशनचे हे लागले की ऑडिशन आहे तर तुम्ही या सिंगिंग डान्स आणि ॲक्टिंगसाठी असतं त्याला या. तर मी दुसऱ्या वर्षी पण गेलो सिंगिंगसाठीच गेलो. परत मी सिंगिंगचं ऑडिशन दिलं त्यावेळी पण मी सिलेक्ट नाही झालो. त्यावेळी पण मी आउट झालो आणि मी तिथून निघालो होतो. माझ्या डिपार्टमेंट तिथून मी निघालो होतो आणि ते काही जण सिनियर मुलं होती. तर त्यांनी मला विचारलं की तू कशासाठी आला होता. तर म्हटलं सिंगिंगसाठी आलो होतो. म्हटलं मग काय झालं. म्हटलं नाही झालं माझं. ते मला म्हटलं मग तू ॲक्टिंग करणार का. म्हटलं ठीक आहे असं. सो ते काय असते बसून त्यांनी मला एक स्क्रिप्ट वाचायला वाईज स्किल म्हणू शकतो. तर मी थिएटर कॉलेजलाच गेलो. माझे भूषण संगीत चंद्र त्यांच्याकडे मी थिएटर केलं 2 वर्ष मोतीशी कॉलेजला. आणि त्या काही गोष्टी सांगायच्या की तुम्हाला म्हणतात आम्हाला असं तुमच्याकडे ते नव्हतं क्लास नव्हता की कारण लहानपणापासून ते कुठेच नव्हतं आम्हाला इथं जागा. ते असतं तर आम्ही केलं तरी असतं तर ते पुढे ग्रामीण भागात होतं त्यामुळे ते काय अवेलेबल नव्हतं. सो स्पीड मी स्वतः तिथून पासआउट झाल्यानंतर या क्षेत्रात आल्यानंतर डिरेक्टर असतो आपल्याला सांगणारा. शेवटी तो त्याचं काम करत असतो पण आपल्या हातात असतं की आपण काय करायचं. सो तो एक वेळ सांगत असतो तर आपण त्याचे 4 कशा निर्माण करायचे आपण तो हे स्किल मी लोकांकडे बघून किंवा लोकांचं काम बघून ते शिकलो. मी माझं वाचन किंवा मी फिल्म बघितल्या किंवा बघतो अजून शिकलो म्हणजे अजून शिकतोय. सो वाचन करून किंवा चांगले सिनेमे बघून येणारे सिनेमे बघायचे कारण की आपल्याला काय करता येईल किंवा त्यानं कसा परफॉर्म केला होता ह्या गोष्टी आपल्याला कळतात. सो स्वतःच्या ह्याने किती स्किल आपल्याला दाखवू शकतो आपण स्वतः किती इम्प्रूव्ह करतो हे गोष्ट. सर इथे आम्ही सर असतील विशाल सर हे तुला सांगतील तू हे कर पण त्याच्यानंतर तुला कृती करायची ना. ते त्यांचं काम करून त्यांना नाही घेतलं तुला ते आतून आणायचं. सो तू कुठल्या एनर्जीने आणतोस ते मॅटर करतं. तुम्ही जे नाट्यनी झालं जी फिल्म होती सॉरी सिरियल होती ना त्या सिरियलमधला तुमचा जो फेवरेट डायलॉग होता तो होता कोणता आहे तुमचा फेवरेट जो तुम्हाला आवडलेला किंवा एखादा. त्याच्यात काय होतं की भैया साहेबांना आयडिया सांगत असतो की शीतलला प्रपोज करायचं. शीतल हिरोईन होती ना तर तिला प्रपोज करायचं असेल तर काय करायला. तर ते माझं कॅरेक्टर असं असतं की भैया आपण तिला गुलाब देऊन बघूयात का. हां मी काय म्हणतो गुलाब दिलेलं ना तिचं प्रेम वाढ आणि ती प्रेम वाढ तुमच्या प्रेमात पडेल. भैया साहेबांना हे वाढ काय म्हणजे तुम्ही कधी ऑडिशन दिले आणि तुम्ही सिलेक्ट नसेल झाला किंवा तुम्ही जसं म्हणला की जी फिल्म ती रिलीज नाही झाली मग त्यावेळी कसं म्हणजे ॲज अ ॲक्टर जेव्हा तुम्ही तिथे असेल आणि तुम्ही कसं हँडल करता काय तुम्हाला वाईट वाटतं तुम्ही कसं डील करता त्या इमोशन कसं मोटिवेट करता. नाही कारण मग समजा दिलं तशा ऑडिशन काही दिलं तिथं नाही सिलेक्ट झालं. सो मला वाटतं की ते नाराज होऊन न जाता कारण ते कॅरेक्टर आपल्यासाठी नव्हतं किंवा आपण नाही जातो किंवा आपल्याला अजून दुसरं काहीतरी मिळणार असेल चांगलं तर ते मिळतंच. मला असं वाटतं एक गोष्ट नाही झाली तर दुसरी गोष्ट तुम्हाला मिळणार असते म्हणून ती गोष्ट होत नाही असं पकडून मी पुढे जातो. आणि नाराज होण्यापेक्षा मग अजून आपण कुठेतरी कमी पडतो याचा अर्थ तो पण असतो की त्या कॅरेक्टरला जर आपण सिलेक्ट नाही झालो तर आपण तो परफॉर्मन्स द्यायला किंवा ती गोष्ट करायला आपण कमी पडतो. पुढच्या वेळी ती गोष्ट अजून आपल्याला काय कसे वाढेल किंवा आपण काय अजून ऍड करू शकतो या गोष्टी. चेहरा आपला मोस्ट इम्पॉर्टंट ना फिल्म. तर तुमचा चेहरा तुमची बॉडी कशी स्ट्रॉंग राहील यासाठी प्रयत्न करायचा. त्याच्यात काय गोष्टी येतात व्यायाम येतात वर्कआउट येतं आणि योगा येतं त्या गोष्टी तुमच्या डेली रुटीनमध्ये पाहिजे त्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं राहतं. तुम्ही जर काम करणार असेल तर तुमची एनर्जी चांगली राहते. सो या गोष्टी बेसिक आहेत. सो त्या गोष्टींना मी मधल्या वेळ देतो आणि त्याचबरोबर मग कुठे भेटी गाठी द्यायच्या कामाच्या ऑडिशन शोधायच्या तसं करतो. मराठीतला मला सिद्धार्थ जाधव आवडतो तुला सांगितलं. हिंदीमध्ये शाहरुख खान आवडतो नवाजुद्दीन सिद्दीकी आवडतो इरफान खान आवडतो. मग तुम्हाला स्वतःला असं रिफ्रेश करायला अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही करता जेणेकरून तुम्हाला असं रिफ्रेश वाटतं.
रिफ्रेश वाटतं गमल्यानंतर मी फिरायला जातो, मला फिरायला खूप आवडतं. हॉबी होती माझी. हां ते पोहायला आवडतं मला फिरायला आवडतं म्हणजे जाम आवडतं. तर तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्टार्टिंग केलं तेव्हा तुम्हाला फॅमिली सपोर्ट होता? येस फॅमिली सपोर्ट नव्हता, कारण हे क्षेत्र खूप अपडाऊन आहे किंवा घरी परिस्थिती माहीत आहे. सेम सगळ्यांनी पण मिडल क्लास फॅमिली जाते तुमच्याकडे. सो घरच्यांना माहीत नसतं किंवा घरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुम्हाला पण अनुभव येत असतील किंवा येतील पहिल्यापेक्षा. सो फक्त की त्यांचं असं म्हणत होती की माहीत नव्हतं आईला की माझ्या काय करतो. तेवढ्या पुढं माहीत होतं, पण तिचा विश्वास नव्हता की तू एवढं मोठं काम करशील किंवा पुढे जाशील. तिचं म्हणणं होतं की मी बँकमध्ये काम करा, बँकेमध्ये काम करा. पण माझी तीव्र इच्छा बँकेमध्ये काम करायची नव्हती. सो मला या क्षेत्रात काम करायचं होतं. आणि म्हणजे आता तसं तुमच्याकडे पण सगळं आता तुम्ही एवढं मोठं झालं तुमच्याकडे. आता काय आईचं म्हणणं तिचं तुझं तुझं तू काम करतोस हे चांगली गोष्ट आहे. तिला पण आवडतं, लोकांचंही असतं, खूप असतं. मोटिवेशन माझंच मोटिवेशन आहे की तुम्ही प्रामाणिक काम करत राहायचं जे आपल्याला आवडतं ते, की मनापासून आहे. एफर्ट्स खूप मनापासून द्यायचा, ती गोष्ट तुम्हाला मिळते. तुम्ही प्रयत्न खूप मन लावून करायचे, म्हणजे तुमचं रक्ताचं पाणी झालं पाहिजे जी गोष्ट तुम्हाला मिळवायची ती गोष्ट त्यासाठी. आणि ती गोष्ट तेव्हा मिळते आणि त्यानंतर तुमचा आनंद असतो तो खूप मोठा असतो. बाकी काही लोक असतात म्हणजे तुम्ही जसे मोठे व्हाल तुम्हाला अनुभव मिळतो. काही लोक असतात तुम्हाला निगेटिव्ह बोलणारे, काही गोष्ट पॉझिटिव्ह, त्यांना घेऊन ती गोष्ट कम्प्लीट करायची. आणि मला वाटतं तुम्ही जी गोष्ट मनात ठरवाल ती तुमची होती, फक्त प्रयत्न इथून झाले पाहिजे तेव्हा ते यश मिळतं तुम्हाला आणि होतं असं काय मला ते जे काही ती गोष्ट तेव्हा केली असती तर आज कुठेतरी असते. नाही मी ती रिग्रेट म्हणून नाही पकडत. मी ती नाही झाली कारण माझ्या लाईफमध्ये दुसरी गोष्ट पॉझिटिव्ह होणार होती म्हणून ती झाली असं मी विचार करतो. कारण ही गोष्ट मला तेव्हा वाटत होती जेव्हा मला ते लगेच कळाला की पुण्यात ॲडमिशन घेतली तेव्हा मी खूप रडलो होतो. मला खूप वाईट वाटलं कारण मला